गगनबावडा तहसील कार्यालयातील महसूल शाखेला रविवारी लागलेल्या आगीप्रकरणी प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे। या आगीत संगणक, प्रिंटर, फर्निचर आणि महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसंच कागदपत्र जळून खाक झाली आहेत। या आगीत सुमारे 70 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। दरम्यान घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाहणी करत विविध बाबींची माहिती घेतली। या कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याची गंभीर बाबही समोर आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। गगनबावडा तहसील कार्यालयाच्या महसूल शाखेत रविवारी लागलेल्या आगीनं प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। आग इतकी भीषण होती की महसूल शाखेतील संगणक, प्रिंटर, फर्निचर तसंच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि काही कागदपत्र पूर्णपणे जळून खाक झाली। या दुर्घटनेत 70 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी विजय राठोड आणि उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून चौकशीचे आदेश दिले। महसूल शाखेतील कर्मचारी, आपत्ती नियंत्रण कक्षातील ड्युटीची नोंद तसंच संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली। दरम्यान शनिवारी आणि रविवारी आपत्ती नियंत्रण कक्षात नेमणूक असलेले कर्मचारी घटनेवेळी उपस्थित नव्हते तसंच कार्यालयातील शिपाई देखील हजर नसल्याचं स्पष्ट झालंय। ही आग नेमकी शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य काही कारण आहे याचा तपास विद्युत निरीक्षकांकडून करण्यात आला असून त्यांच्या अहवालानंतर आगीचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। मात्र घटनास्थळी सीसीटीव्ही यंत्रणा नसल्यानं तपासात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। कार्यालयात कोणतीही देखरेख व्यवस्था नसणं, सुट्टीच्या दिवशी जबाबदार कर्मचारी अनुपस्थित असणं आणि दुर्घटना घडणं या बाबींमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। या प्रकरणात निष्काळजीपणा अथवा जबाबदारी निश्चित झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे या प्रकरणाचा सखोल तपास करतायत।